शिंदेसेनेच्या बैठकीत नेमकं काय झालं हे पाहणं महत्त्वाचं आहे। साताऱ्यामध्ये झेडपी निवडणुकांवरून आपण पाहतोय दोन्ही शिंदेसेना आणि भाजपामध्ये वाद झाला। दुय्यम वागणूक देण्यात आली। शिंदेसेनेच्या बैठकीमध्ये मंत्री आणि आमदारांनी ही भूमिका घेतलेली आहे। शिंदेसेनेच्या बैठकीमध्ये मंत्री आणि आमदारही आक्रमक झाले। सत्ताधारी आणि मंत्र्यांना मिळणारी वागणूक ही दुय्यम आहे आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दालनातील बैठकीमध्ये शिंदेसेनेचे आमदार संतप्त झालेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर। सूरज, त्यांनी एसपींचे निलंबनाचे आदेश दिले आणि त्यानंतर वेगवान घडामोडी ज्या आहेत त्या सुरू झालेल्या होत्या। बावनकुळे जे आहेत ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी त्यांच्या दालनामध्ये आलेले आहेत। तर त्याआधी जी बैठक झाली होती सर्व आमदारांची व मंत्र्यांची शिवसेनेच्या, त्यात त्यांनी उघड नाराजी जी आहे ती व्यक्त करून दाखवलेली होती की तर आम्ही राजीनामा देऊ, आम्ही सर्व मंत्री, आम्ही सर्व आमदार जे आहेत ते आम्ही राजीनामा देऊ अशी मागणी जी आहे ती सर्व आमदारांनी केलेली आहे की जर का ठोस कोणतीही कारवाई झाली नाही तर आम्ही सर्व आमदार जे आहोत, आम्ही मंत्री जे आहोत त्यांनी नाराजी झाली। कारण वारंवार शिवसेनेला तो दुय्यम वागणूक मिळत आहे, शिवसेनेच्याच आमदारांना दुय्यम वागणूक मिळत आहे। तर रायगडमध्येही तेच झालं, साताऱ्यामध्येही तेच झालं। आता भविष्यात त्याची पुनरावृत्ती होऊ नये त्यामुळे ठोस काहीतरी भूमिका यावरती आपण मांडली पाहिजे आणि यावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील त्यांनी देखील खूप मोठी नाराजी जी आहे ती व्यक्त केलेली आहे। त्यामुळे आता नक्कीच शिंदेसेना आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय। धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। शिंदेसेनेच्या बैठकीमध्ये काय घडतं हेही महत्त्वाचं ठरणार आहे।